बापानं रात्रभर उलटं टांगलं. पोरी पाणी पाणी करत होत्या, पण निर्दयी बापाला मायेचा पाझर फुटला नाही. ज्यांनी या पोरींना सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या माणसानं धमकावलं. सांगलीत घडलेल्या या घटनेनं सारा महाराष्ट्र हादरलाय. पण असं कोणतं कारण होतं की बापानं स्वतःच्या दोन पोरींचा असा अमानुष छळ केला? सांगलीच्या त्या गावात नेमकं काय घडलं होतं याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. सांगली जिल्ह्यातलं बनपुरी गाव. जिल्ह्याच्या ठिकाणापासून तब्बल 125 किलोमीटर अंतरावरील याच बनपुरीत बुधवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलींना रात्रभर उलटं टांगून बाप्पानंच अमानुष छळ केल्याचं समोर आलंय. दुर्दैवानं यात एका मुलीचा मृत्यू झालाय. पण ही घटना घडली कशी, याचं कारण काय ते पाहूयात. नाना यमगर यांच्या दोन मुलींवर शेजाऱ्यांनी आरोप केला होता. आरोप होता चोरीचा. शेजाऱ्यांनी आपल्या पोरीवर फक्त आरोप केल्यानंतर चोरी केली की नाही याची शहानिशा करता आली असती, पण बापानं थेट पोरींचा अमानुष छळ करायला सुरुवात केली. दोन्ही मुलींचे हातपाय बांधले. शेवटी हातपाय बांधलेल्या अवस्थेतच पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास उलटं टांगलेल्या दोन्ही पोरी रात्रभर तशाच अवस्थेत होत्या. पोरींना हा त्रास सहन होत नव्हता. वेदनेनं रात्रभर तडफडत होत्या. घशाला कोरड पडली होती. पाणी पाणी म्हणून ते कोवळेजी ओरडत होते, पण पोरींची आर्त हाक ऐकूनही त्याच्या काळजाला पाझर फुटला नाही. आई बाप घरातच निर्धास्तपणे झोपले होते, पण पाण्याचा थेंबही लेकरांना दिला नाही. मुलींचा आवाज ऐकून सोडवायला आलेल्या आजोबांनाही त्या बापानं रोखलं. कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सुद्धा आता पुढे आली आहे. अखेर गुरुवारी सकाळी 6च्या सुमारास आजोबांनी दोन्ही नातींना सोडवलं. तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 10 वर्षीय मुलीचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या 11 वर्षीय मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार कसा उघड झाला ते सुद्धा पाहूयात. बापानं उलटं टांगल्यानंतर कुणीही न सोडवायला आल्यानं एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मोठी मुलगी बेशुद्ध होती. हीच मुलगी शुद्धीवर आल्यानंतर बापाने दिलेली अमानुष वागणूक जगासमोर आली. या पोरीने डॉक्टरांना आपण गेल्या 13 तासांपासून काय काय भोगलं याची सगळी माहिती दिली. या घटनेनंतर नाना यमगर विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी या घटनेबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे. त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या दोन मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत. पोटच्या मुलीला संपवल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली जाते. दुसऱ्या बहिणीच्या थरका पळवणाऱ्या साक्षीनंतर हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी निर्दयी बाप नाना यमगरला ताब्यात घेतलंय. या प्रकरणात आरोपीला शिक्षा होईल, पण जन्मदात्यांनीच ही अशी दिलेली अमानुष शिक्षा पाहून अनेक प्रश्न मनात घर करतायत. दोन्ही पोरींची बाजू ऐकून घेता आली असती. चुकीचं काही केलं असतंच तरी सुद्धा दुरुस्ती करता आली असती, पण फक्त आरोपांवरून किंवा घरगुती वादावरून अशी अमानुष शिक्षा देणं न पटणारं आणि माणुसकीला काळीमा फासणार आहे. या व्हिडिओत इथंच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.